हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेमचा 27 मार्चचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की रम्या काव्याला आवाज देते. तेव्हा काव्या गडबडीत उठते आणि पटकन रम्याकडे बघते आणि बोलते, हे बघ रम्या, तू जे काही ऐकलंयस ते. तेवढ्यात रम्या बोलते, 1 मिनिट, आणि कानातले हेडफोन काढते आणि बोलते, अगं सॉरी, माझ्या कानात हेडफोन होते, आता बोल, काय म्हणतेस तू. तेव्हा रम्या बोलते, काव्या, थोडं जेवून घेतेस का? सकाळपासून काहीच खाल्लं नाही आहेस अगं तू. तेव्हा तेव्हा काव्या बोलते, रम्या, मी जेवावं अशी इच्छा आहे तुझी. तेव्हा रम्या बोलते, तेव्हा काव्या बोलते, मग एक काम कर. तेव्हा काव्या बोलते, तुझी आई वसू आत्या, मंजू आत्या, तीही जरा गप्प बसत जा. तेव्हा रम्या बोलते, हे बघ काव्या, आई आणि मंजू आत्याची मी काही गॅरंटी देऊ शकत नाही, पण मी कुठे बोलली तुला? उलट मी तुझ्याच बाजूने आहे, तुझ्याच बाजूने बोलते मी नेहमी. तेव्हा काव्या बोलते, तू माझ्या बाजूने बोलायची काही गरज नाही, रादर कुणीही माझ्या बाजूने बोलू नका. माझी काळजी घ्यायला मी स्वतः समर्थ आहे, कळलं? त्यामुळे तू हे ताट घे आणि इथनं निघून जा. तेव्हा रम्या ताट तिथे टेबलवर ठेवते आणि काव्याच्या खांद्यावर हात ठेवून बोलते, काव्या, अगं असं चिडून घरात नाही चालणार. तू असं वागतेस ना, म्हणून कोणाला तुझ्याबद्दल काही वाटत नाही. तेव्हा रम्या बोलते, अगं पण असं करून कसं चालेल? घरातल्या सगळ्यांच्याच विरोधात गेली तर कुणी तुला सिरियस घेणार नाही, मग सगळेच तुला निग्लेक्ट करतील, कुणीच तुझी बाजू घेणार नाही. मग अशा वेळी कुणीतरी तुझी बाजू घेणारा हवं ना. तेव्हा मी असेल तुझ्यासोबत काव्या. हे बघ, तुला कधीही काहीही वाटलं ना तर तू माझ्याकडे शेअर करत जा, माझ्याकडे मन मोकळं कर. तेव्हा रम्या बोलते, बरं मला सांग, तुझ्या आईची तब्येत कशी आहे? बरी आहे ना? तेव्हा काव्या बोलते, रम्या, किती छान ॲक्टिंग करतेस गं तू. एखाद्या मूवीमध्ये का नाही काम करत? गोड बोलून गळा दाबणारी छान व्हिलनचा रोल मिळू शकतो तुला. तेव्हा रम्या बोलते, हे बघ काव्या, मला जे मिळायचे ते मिळेल मला, पण तुला जे मिळाले त्याचं काय? हे पार्थ बरोबर जबरदस्ती लावलेलं लग्न, त्याचं काय करणार आहेस? मिळवणार आहेस की निभवणार आहेस की संपवणार आहेस? तेव्हा काव्या बोलते, मी कशाला निभावू हे लग्न? हे बघ, माझं पार्थवर प्रेम नाही आहे, त्यामुळे मी नाही निभवणार हे लग्न. तेव्हा काव्या बोलते, आता आई आजारी आहे म्हणून शांत बसली आहे मी. तेव्हा रम्या बोलते, बरोबर आहे काव्या तुझं, आता आई आजारी आहे तर शांतच बसावं लागणार आहे, पण तू शांत आहेस म्हणून तू लग्न वगैरे झालं आहे हे तू मान्य केलं आहेस, असा कोणाचा गैरसमज नको व्हायला हवं घरात. तेव्हा काव्या बोलते, कुणालाही असा गैरसमज होणार नाही आहे रम्या, आणि जरी झालाच तरी मला काही फरक पडत नाही. मी क्लिअर आहे, मला हे लग्न मान्य नाही आहे. तेव्हा काव्या बोलते, माझ्या आणि पार्थच्या लग्नाची गाठ मीच सोडवणार. तेव्हा रम्या बोलते, बरोबर आहे, सोडवून टाक तू गाठ आणि घे डिवॉर्स. तेव्हा रम्या बोलते, अगं तसंही 2025 सुरू आहे ना आता, डिवॉर्स वगैरे फार मोठी गोष्ट नसते आता. आणि लोकांचं काय गं, लोक 2 दिवस बोलतील, चर्चा करतील आणि सगळं विसरून जातील बघ. तेव्हा रम्या बोलते, पण काव्या, तू एक इंडिपेंडंट मुलगी आहेस, तुझा डिसिजन घ्यायचे तुला पूर्ण अधिकार आहे. डिवॉर्स घेते म्हणजे नंदिनी ताई येईल तुला समजवायला, आफ्टर ऑल तुझी मोठी बहीण आहे ना. पण तू तुझ्या मनाचंच ऐक बरं का. तेव्हा काव्या बोलते, मी नेहमी माझ्याच मनाचं ऐकते रम्या, कळलं? तू सांगतेस म्हणून तुझ्या वागण्यासारखं मी करणार आहे असं समजू नकोस. एकदा की आई बरी झाली तर मी सगळ्यांना सांगून टाकणार आहे आमच्याबद्दल. तेव्हा रम्या बोलते, आमच्याबद्दल म्हणजे? तेवढ्यात काव्या गोंधळते आणि बोलते, आमच्याबद्दल म्हणजे पार्थ आणि माझ्याबद्दल. तेव्हा रम्या बोलते, अच्छा, आय होप तुला जे हवं आहे तेच मिळो. तेव्हा रम्या ते ताट उचलते आणि बोलते, काव्या, हे बघ ना, तुझ्यासाठी मी ताट घेऊन आली आहे, ते खाऊन घे ना प्लीज. तेव्हा रम्या बोलते, ठीक आहे, आत्ता मी ठेवून जाते ताट, नंतर खाऊन घे. तू आत्ता जसं माझ्याबरोबर मन मोकळं केलं ना तसं करत जा. हवं तर मोठी बहीण समज मला. तेव्हा रम्या जात मनात बोलते, मला माहिती आहे काव्या, तू लगेच माझ्यावर विश्वास ठेवणारा नाही, पण मी तुझा विश्वास मिळवत राहील, आणि एकदा का तू माझ्या विश्वासात आलीस तर मग सगळं माझंच राहील. इकडे नंदिनी किचनमध्ये असते, तेवढा तिथे माणिनी येते आणि बोलते, काय गं, कसला एवढा विचार करतेस? तेव्हा नंदिनी बोलते, नाही काय नाही, उद्या नाश्त्याला काय करायचं याचाच विचार करते. तेव्हा माणिनी बोलते, बापरे. तेव्हा माणिनी बोलते, जेवायला काय करायचं मला वाटतं राष्ट्रीय प्रश्न आहे नाही बायकांचा. तेव्हा माणिनी बोलते, पण उद्याचं लक्षात आहे ना. तेव्हा नंदिनी बोलते, हो, गृह शांतीपूजा आहे ना. तेव्हा माणिनी बोलते, खरं तर वसुताई म्हणत होत्या की नवीन जोडपी आहेत त्यांच्या हाताने पूजा घालूया. तेव्हा माणिनी बोलते, पण नंतर मला वाटलं की आता तुम्हाला पुन्हा ऑकवर्ड नको व्हायला, त्यापेक्षा आपण गृहशांती केलेली बरी. तेव्हा नंदिनी बोलते, हो, असंही त्याची गरजच आहे. इकडे वसू रूममध्ये बडबड करत असते, तेवढ्या तिथे रम्या येते आणि बोलते, आई, अगं काय वैतागतेस, हे बघ,
तेव्हा वसू बोलते, का वैतागू नको, ती नंदिनी डिवोर्स घेणार आहे की काव्य घर सोडून पळून चालली. तेव्हा रम्या बोलते, आई पहिलं कारण तर शक्य नाही, पण दुसरं ओळख. तेव्हा रम्या हाताची मूठ उघडते आणि मंगळसूत्र काढते आणि ते मंगळसूत्र वसूला दाखवते. तेव्हा वसू बोलते, मंगळसूत्र कोणाचं आहे? तेव्हा रम्या बोलते, ओळख बघू. तेव्हा वसू बोलते, काव्या. तेव्हा रम्या बोलते, यस. तेव्हा रम्या सांगत असते की ती काव्याच्या रूममध्ये जाते. काव्य बडबड करत असते की आम्ही कशाला बसायचे गृहशांती पूजेला, आणि काव्य बडबड करत स्वतःचं मंगळसूत्र बेडवर काढून दुसरीकडे जाते. तेवढ्यात रम्या गुपचूप रूममध्ये येते. काव्याने काढलेलं मंगळसूत्र घेते आणि निघून जाते. रम्या आरशासमोर उभं राहते, ते मंगळसूत्र बघते आणि मनात बोलते, तुझं ना टायमिंग चुकलं आहे काव्या. आता बस शोधत हे मंगळसूत्र. आणि तसंही पार्थने घातलेलं मंगळसूत्र तुला नकोच होतं आणि मलाही नकोच होतं. आता यापुढे तुला हे घालता येणार नाही, कारण ते तुला सापडणारच नाही. आता यावर फक्त माझा हक्क आहे. तेव्हा इकडे ती वसूला दाखवत सगळं सांगून झाल्यावर वसू बोलते, आणि आता हे किती दिवस तुझ्याकडे ठेवणार आहेस, आणि हे किती दिवस तुझ्याकडे लपवून ठेवणार आहेस? नाही, तसं नाही रम्या, आता हे मंगळसूत्र चोरून काही फायदा नाही. तसंही विक्रमला काही कमी नाही आहे. सुनेचं एक मंगळसूत्र हरवलं ना, लगेच दुसरं आणून देईल तो. रम्या बोलते, आई गं असं काय करतेस तू? ग्रहशांतीच्या बोरिंग पूजेला या भांडणाची झणझणीत फोडणी देऊ ना आपण. तेव्हा रम्या बोलते, आई ऐक, काव्य आता ग्रहशांतीच्या पूजेला हे मंगळसूत्र न घालताच येईल. तेव्हा आपल्या एरियाच्या आजूबाजूच्या बायकासुद्धा आलेल्या असतील. त्यामुळे ना मुद्दाम या विषयावरून तू तिला छेड, चांगली ना मैदानात खेचून आण आणि डिवोच तिला. काय गं काव्या, गळ्यात मंगळसूत्र नाही घातलंस तू? मग ती म्हणेल विसरली वगैरे. मग तू म्हणायचं, अगं जा, मंगळसूत्र घालून ये, पूजेला बसायचंय तुला. आणि मग खरं कारण बाहेर येईल, मंगळसूत्र हरवलंय. त्यानंतर मग तू विचार तिला, खरंच हरवलंय की तू लपवलंयस? याच्यावर 100% रिॲक्ट करेल बघ ती. आणि बघ, एकदा का तिचं तोंड उघडलं ना, तर 10,000च्या लवंगी माळेसारखी तडतड वाजत राहील ती. मग मी हळूच गोड बोलून तिची बाजू घेईल, पण तू टोमणे मारून म्हणजे इतका कडेलोट झाला पाहिजे ना तिचा, तर ती भर पूजा सगळ्यांसमोर ओरडली पाहिजे, नकोय मला हे लग्न, नकोय मला हे मंगळसूत्र, मला डिवोर्स हवाय. तेव्हा रम्या बोलते, बाहेरच्या लोकांसमोर जेव्हा तमाशा होईल तेव्हा काय मज्जा येईल ना आई. तेव्हा वसूला खूप हसायला त्यानं बोलते, बरं आता बघ, आता तयार हो आणि हे मंगळसूत्र अशा जागी लपव ना, तर ते सहजासहजी कुणाला सापडायला नको आणि आपल्यावर शकही यायला नको. तेव्हा रम्या बोलते, डोंट वरी आई, मी हे अशा ठिकाणी लपवेल ना, ते काव्याच्याच काय कुणाच्याही हाती लागणार नाही. तेव्हा रम्या मंगळसूत्र लपवण्यासाठी इकडे तिकडे जागा शोधत असते. तिला फ्लॉवर पॉट दिसतं आणि त्या फ्लॉवर पॉटमध्ये ती मंगळसूत्र लपवते आणि वरतून पुन्हा ते झाड ठेवून देते. तिकडे पूजेची तयारी चालू असते. तेवढ्यात रम्या येते, मामी मी काय तयारी करू? तेव्हा मानिनी बोलते, सांगते. तेव्हा मानिनी बोलते, ही छान दिसतेस ग, गोड दिसते. तेव्हा वसू बोलते की पिहू, श्रेया, तुम्ही पण रम्याताईसारखं छान तयार होत जा हं, रम्याताईचा आदर्श ठेवा. तेव्हा मानिनी बोलते, का ते आत्ता पण तर छानच तयार झाले आहेत की. तेव्हा वसू बोलते, तसं नाही ग मानिनी, पण घरात अजून 2 जणी आहेत ना, त्यांचा आदर्श मिळवला नाही म्हणजे झालं. थोड्या तिथे नंदिनी प्रसादाचा शिरा घेऊन येते. तेव्हा रम्या आणि वसू बघतच असते. तेव्हा मानिनी बोलते, श्रेया, पिऊ, नंदिनी वहिनीचाही आदर्श ठेवा हं, ती फक्त छान तयार नाही झाली, घरातली सर्व कामेही पटापट आवरली आहे तिने. तेव्हा तिथे नंदिनी गुरुजी येतात. मानिनी गुरुजींना नंदिनीची ओळख करून देते. नंदिनी गुरुजींना नमस्कार करते. तेव्हा नंदिनी गुरुजींना गुळ आणि पाणी देते. तेव्हा गुरुजी बोलतात, विक्रमा, मुलगी संस्कारी तर आहेच, पण हुशारसुद्धा आहे बरं का. उन्हातान्हातून आलेल्या माणसाला गुळाचा खडा आणि पाणी द्यावं ही रीत आजकालच्या सुनांना माहीत नसते बरं का, आणि त्याच्या मागचं शास्त्रसुद्धा. तेवढ्यात वसूचा नवरा बोलतो, गुरुजी ही तर सुखी राहील, पण आमच्या सर्व घराला सुखी ठेवेल ती. तेव्हा गुरुजी बोलतात, प्रश्नच नाही. तेव्हा गुरुजी नंदिनीची खूप सारी तारीफ करत असतात आणि तेव्हा बोलतात, खरं सांगू विक्रम, या मुलीला बघितलं आणि घरात साक्षात लक्ष्मी वावरते असं वाटलं मला. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.